विदर्भ प्रांताचं भाग्य आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज, श्री दत्तात्रय प्रभू बाबा, इकडं श्री गोविंद प्रभू बाबा, अशा प्रकारे ईश्वरी अवतार आणि त्या माध्यमातून साधू संतांचं या भूमीमध्ये आगमन आहे. आणि या अमरावती जिल्ह्यात विशेष करून स्वामी श्री चक्रधर महाराजांचं असलेलं हे अवतारित्वाचं कार्य, श्री गोविंद प्रभू बाबांना गुरुत्व स्वीकारलं, इथून ज्ञानशक्तीचा स्वीकार झालेला आहे. अशा या पावन भूमीमध्ये चांदूर बाजार या श्रीकृष्ण मंदिरात दरवर्षी संपन्न होणारी ही व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेसाठी बाबाजी आलेले आहेत. बाबा पूर्वी आदरणीय श्री मोहनदादा अमृते या नावाने त्यांनी आपला कार्यकाळ करत असताना अनेक संप्रदायाचे, धर्माचे, सामाजिक असो अनेक कामं त्यांनी स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाला, प्रणालीला अनुसरून एखाद्या राजकीय लोकांसोबत वागत असताना किंवा त्यांच्यासोबत कामं करून घेत असताना अनेक धार्मिक गोष्टीच्या अडचणी येत असतात. परंतु आपला धर्मही त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे आणि पंथाचीही कामं झाले पाहिजे, या असा सगळा योग साधून ते आपलं धर्म कार्य करत असतात. आणि सातत्याने त्यांची धावपळ इकडून तिकडे तिकडून इकडे अशी चालू असते. आजही पहा, तिथे 3:30 वाजता कार्यक्रम संपला, 15-20 मिनिटात जेवण करून 4 वाजता आम्ही गाडीत बसलो आणि नागपूरहून निघालो. परंतु गेलो पाहिजे, एक धर्म कार्य आहे, ईश्वराचं हे कार्य म्हणून ते सातत्याने धावपळ करत असतात. आणि अनेक पंथामध्ये त्यांचे सत्कार सोहळे या ठिकाणी सगळे संप्रदायाचे लोक करतात. आपल्या चांदूर बाजारात आज मंदिरामध्ये आपण सुद्धा त्यांच्या एक धर्मरूप कार्याविषयी हा गौरव त्यांचा केलेला आहे. ज्या कैवल्यवासी या मंदिराचे संस्थापक गुरुवर्य श्री मोठे बाबा, वर्धनस्थ मोठे बाबा आणि त्यांचे श्री गुरुवर्य कैवल्यवासी अमरावती निवासी कारंजेकर बाबा, या दोन्ही अधिकरणांचं अत्यंतिक जवळीक प्रेम होतं. तोच त्यांचा प्रेमाचा वसा. ते त्या पदावर असताना आम्ही ते बाबा त्या श्री गुरुजींच्या सेवेत होते, मी माझ्या श्री गुरुजींच्या सेवेत, आणि त्या माध्यमातून एकमेकाचं आमचं नेहमी पोथ्या प्रवचनाच्या माध्यमातून जाणं येणं, एक ठिकाणी राहणं. आम्ही त्यांच्या पोथी प्रवचनात महिना 2-2 महिने राहून सेवा, त्यांनी सुद्धा बाबांच्या ठिकाणी अगदी जेवढ्या पोथ्या झाल्या असतील सुरुवातीपासून तिची सेवा आणि त्या अनुषंगाने तो पूर्वीपासून योग, आणि तोच योग आताही श्री प्रभूंच्या कृपा प्रसादाने, गुरुच्या प्रसादाने त्यांनाही त्या प्रतिष्ठेवर विराजमान होण्याचा योग आला. आणि मलाही माझ्या श्री गुरुजींच्या प्रसन्नतेने, परमेश्वराच्या कृपेने त्या प्रतिष्ठेवर येण्याचा योग आला. आणि त्या अनुषंगाने हे प्रेमाचा असलेला हा एक संबंध या माध्यमात